शिरसा येथे सरपंच पदाची पोटनिवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि पाहायला गेलं तर देवराव काळे यांना दिवसेंदिवस जाहीर पाठिंबा उत्स्फूर्तपणे वाढत आहे। आज वंचित बहुजन आघाडीकडून देवराव काळे यांना या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला। आपल्यासोबत सर्व वंचित बहुजन जी आघाडी आहे त्या आघाडीचे सर्व पदाधिकारी उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत। तुम्ही आज देवराव काळे यांना जाहीर पाठिंबा दिलाय, काय बोला? आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं पुढे वंचित कशी न्यावं, वंचित पुढे नाही का भविष्यात नाही का वंचितचे गुलाल कसे लावावं ह्या विचारानं मी पाठिंबा दिलेला आहे। ते पण नाही का आमच्या वंचित नाही का सहमत आहेत म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत अमोल किरोळे सुद्धा दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर दिवसेंदिवस देवराव काळे यांना पाठिंबा वाढत आहे, तुम्ही देखील त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? काय ध्येय धोरण असतील, काय विकासाच्या अपेक्षा आहेत? सर्वप्रथम तर देवराव काळे यांना आमच्या वंचित टीम कडून खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा या कारणास्तव की गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष 2 नंबरला राहिलेला आहे। कोणत्याही पक्षाची कोणतीही ताकद नसताना, पैसा 1 रुपया न वाटताना स्वाभिमानी विकासाच्या नेतृत्वाच्या थीमवर आम्ही 2 नंबरला राहिला होता। पर यानंतरची जी पोटनिवडणूक लागलेली आहे, जे हे 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये विकासाचे काम रखडलेले आहेत, हे काम कुठे न रखडता प्रत्येक घटकांना त्यांचा हक्क अधिकार भेटावा ते शब्द आम्ही भावी सरपंच देवरावजी काळे यांच्याकडून घेतलेला आहे। एक संधी ओबीसीच्या दुर्बल घटकाला भेटण्यासाठी, जे श्रद्धेय बाळासाहेब आमचे आयडॉल आहेत, जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शब्दाला मान देऊन ओबीसी नेतृत्व कसा सत्तेमध्ये येऊन यासाठी नेहमी वंचित बहुजन आघाडी लढत आहे। भविष्यात लढणारी गाव विकासाचा लेवल आल्यानंतर असे निर्णय घ्यायला आले तर त्यावेळेस नेहमी वंचित बहुजन आघाडी सक्रिय असेल व ज्या वेळेस ज्या घटकाला दुर्बल घटकाला प्रथमतः कसा न्याय देता येईल, कसं गावचा विकास होईल व गावचं नाव कसं विकासाच्या प्रबलावर सरपंचच्या नेतृत्वावर व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आज उमेदवार जाहीर निवडून आला एवढं आम्ही सर्वांमध्ये सांगतात। अमोल भाई, एकंदरीत पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीने गेल्या टर्मला भरपूर मतदान घेतलं होतं, या टर्मला सुद्धा वंचित बहुजन आघाडीमुळे पारड जड झालेले कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार वंचित बहुजन आघाडीचे? सर्व मतदार कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना व आमचे मार्गदर्शक सर्व वडीलधारी व्यक्तींना असं आवाहन करतो की आपण मागील काळामध्ये जे विश्वास वंचित बहुजन आघाडीवर दाखवलेला होता, ते विश्वास याही उमेदवारावर देऊन विजयाचा गुलाल त्यांनी लावावे व त्यांच्या कामाची जबाबदारी सर्व टीमची असेल ही ग्वाही देतो। आपल्यासोबत विजयजी सुद्धा आहेत, जे की तालुका अध्यक्ष सुद्धा राहिलेत वंचित बहुजन आघाडीचे, काय सांगाल? आज तुम्ही देवराव काळे यांना तुमचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे, गेल्या टर्मला शिरसा ग्रामपंचायतच्या टर्मला सुद्धा भरपूर मतदान घेतलं होतं, काय वाटतंय आता तुम्ही जाहीर पाठिंबा? निश्चितच यावेळेस जे आता उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे समर्थित उमेदवार आहेत देवरावजी काळे यांचा विजय 100% निश्चित झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचा 1213 मतदार एक गट्टा हा देवराव काळे यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावेल। त्यांच्याकडून काय विकासाच्या अपेक्षा आहेत वेगवेगळे, काय शिरसासाठी? शिरसाळ्यातल्या सर्वच विकासाच्या मुद्द्यावर, पाण्याचा मुद्दा असेल, घरकुलाचा मुद्दा असेल, ग्राउंडचा मुद्दा असेल, विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिस करण्याचा मुद्दा असेल, प्रत्येक मुद्द्यावर देवराव काळे हे आवाज उठवतील, सर्वांचे प्रश्न सोडवतील। या गोष्टीवर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा देवराव काळे यांना मिळालेला आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? ज्या पद्धतीनं स्वतः उमेदवार असल्यानंतर कशा ताकदीनं तुम्ही प्रचार करतात, वेगळा प्रचार पाहायला मिळतो, तसा प्रचार आता पाहायला मिळाला? आम्ही गेल्या वेळेस इलेक्शन लढलो होतो, आमचा उमेदवार होता, आमच्या उमेदवाराचे गावामध्ये काही मतदार नसताना, त्यांचं समर्थन नसताना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना गावामध्ये दोन नंबरचे मतं मिळवून दिले। भरपूर पैशाचं आर्थिक राजकारण झालं, आमच्याकडे रुपया नसताना आम्ही तेवढी त्यांना मतं मिळवून दिली। तर यावेळेस निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते तन मन धनानं काम करतील आणि विजय खिचून आणतील। आपल्यासोबत अजून कार्यकर्ते, काय वाटतं सुमित भाई? एकंदरीत पाहायला गेलं तर आता देवराव काळे यांचा पारड जड झालेले, प्रचारामध्ये आता आघाडी घेतलेली आहे आणि तुमचा पाठिंबा अजून आता ते विजयाच्या जवळ आलेले, प्रचारात कसं तुम्ही बाजी मार? जसं की गेल्या वेळेस आम्ही जो प्रचार केला होता, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वांना सांगून, त्याच पद्धतीने यावर्षी देखील आम्ही देवराव भाई काळे यांनाच विजय करण्यासाठी आम्ही प्रचार करणार आणि त्यांचा विजय निश्चितच करून दाखवणार, यात मात्र शंका नाही। काय वाटतं आता पदाधिकारी वेगवेगळे सर्व या ठिकाणी आले आहेत,
काय अटी शर्ती घातल्या किंवा काय विकासाची धोरणं तुम्ही त्यांच्या पुढे ठेवले, जाहीरनामा काय सांगितला किंवा गावासंदर्भात काय विकास अपेक्षित आहे? संदर्भात एकच विकासाचे प्रश्न मानायचे गेले तर गावातील रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, नाले असतील, पोलीस भरती तयारी करतात जे की रस्त्यानं पळतात, त्यांच्या ग्राउंडची समस्या आहे. पुन्हा वयोवृद्ध असतील जे रस्त्यानं वॉकिंग करतात त्यांना इथं प्ले ग्राउंड नाही. अशा भरपूर समस्या आहेत. सरकारी दवाखाना असतील, डॉक्टर उपलब्ध नसतात वेळेवर. या सर्व समस्याचे आम्ही त्यांना बोललेलो आहोत आणि तो करतो आपण म्हणलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील, अमोलभाई असतील, आपण सातत्याने ग्रामपंचायतला धारेवर धरतो वेगवेगळ्या प्रश्नावर. स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, काही वेळा तर पाणी एवढं दूषित आलं होतं त्यावेळेस चक्क हंडा घेऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये जाऊन धारेवर धरलं होतं. असे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा आहे का देवराव काळेचे? 100% त्यांच्याकडून आम्ही अशी अपेक्षा करतो की ते सर्व प्रश्न सोडवतील. आमचे क्षीरसागरांचे देखील सर्व प्रश्न सोडवतील. कुठलीही समस्या त्यांच्याकडून येणार नाही विकासाबाबतीत. आपल्यासोबत अजून कार्यकर्ते आहेत, राजभैया सुद्धा आहेत. काय वाटतं, आज प्रचारामध्ये एक पाऊल पुढे आलेला आहात. देवराव काळे यांचं पारडं आता जड झालेलं आहे. विजय निश्चितीकडे तुम्ही गेलेला आहात. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा म्हणजे गेल्या टर्मला 2 नंबरचे मतदान त्यांना घेतलेलं होतं आणि आज त्यांचा बिनशर्त तुम्हाला पाठिंबा मिळाला. त्यांचं तनमन धनाने या प्रचारामध्ये तुमच्या सोबत असणार आहेत. काय वाटतं? राष्ट्रवादीचे उमेदवार देवरावजी हनुमंत काळे यांना आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकाश गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या कारणाने निश्चितच आज हा पाठिंबा 100% आपला विजय खेचून आणण्याचं काम 100% होईल. काय विकासाची काय ध्येय धोरणं असणार आहेत? गावासाठी काय विकास करणार? 2019 ते 2021 या दरम्यान झालेला जो विकास आहे, आदरणीय रामदादा किरवले यांनी जो विकास केलेला आहे, याच मार्गावर आदरणीय देवरावजी काळे हे आपला विकास करतील गावाचा. ही यांच्याकडून अपेक्षा आहे. सर्वात मोठी घडामोड शिरसाळ पोटनिवडणुकीमध्ये घडली आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा या ठिकाणी मिळाल्याने आता देवराव हनुमान काळे यांचं पारडं आता जड झालेलं आहे आणि ते विजय निश्चितीकडे आता एक पाऊल पुढे गेले. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? अजून काही घडामोडी घडतात का? या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय घडतं हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन अतुल सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ, बीड.